पद्धतीने यंत्रणेचा वापर गैरवापर चाललेला आहे अख्ख्या राज्यामध्ये, त्याचा प्रचिती या जावली तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे. मला वाटतं की हे चुकीचं आहे. अशाच पद्धतीने निवडणुका जिंकायच्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले तर दवंडी पेटवणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्यात हिंमत जर असेल ना तर लोकशाहीने निवडणूक करा. ह्या लोकशाहीच्या निवडणुका तुम्ही बाजूला ठेवल्या आणि अशा प्रकारची दडपशाही यंत्रणा वापरून दादागिरी करून अशा असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी दाबण्याचा किंवा सामान्य जनतेला भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो आणि त्याला प्रशासन पाठीशी घालतं. हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं की तेवढ्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की जिल्हा कोर्टामध्ये अपील करण्याचा अधिकार काढून घेतला. कशासाठी काढून घेतला? ह्याच्यासाठीच घेतला. म्हणजे कोणी अपील केला म्हणजे नियमानुसार हरकत घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सुद्धा जर तशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येत असेल मला वाटतं हे चुकीचं आहे. त्याचबरोबर आता एकनाथ उमळे आमचे सहकारी आहेत, त्यांनी उभे राहिल्यानंतर आता त्यांच्या विरोधामध्ये राजकारणामध्ये अशा प्रकारचा प्रचार कुटुंबाच्या वतीने करण्याचा प्रयत्न होतो. आणि विकासाच्या आणि लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होऊन द्या. तुम्ही जर एवढे मोठे काम करणारे आहात, आम्ही कधी हरकती घेतल्या नव्हत्या, पण मला वाटतं की आता आम्हाला पण जावं लागेल. निवडणुका होतात जातात, लोकशाहीतून लोक मतदान करतीलच, पण तरीसुद्धा आमची लढाई चालू राहील. आता माहितीच्या अधिकारामध्ये जेवढ्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत त्यांची आम्ही आता माहितीच्या अधिकार कागदपत्र घेऊ आणि ती कागदपत्र घेऊन शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत म्हटलं तरी ही कागदपत्र कशी व्हॅलिड आहेत का खोटी आहेत, दाखले घेतलेले जे आहेत ओबीसीचे किंवा कुठल्या प्रकारचे जे परवानगी घेतलेले आहे. आता एका उमेदवाराचा पतीच तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे लोकांसाठी काम करण्यापेक्षा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कामं केली जातात का माहीत नाही. मग असे आरोप करावं, प्रत्यारोप करून वाटावून गढूळ करायचं, एखाद्या कुटुंबामध्ये वाद निर्माण करायचा आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा. मला वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्व पक्षाच्या नेत्याने हा विचार करून शांततेतून निवडणूक करण्याची इच्छा असेल ठीक, नसेल तर आम्ही सुद्धा आता हे दाखले सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ, ह्याचे पुरावे घेऊ. माहितीच्या अधिकाराखाली आता अर्ज केला जाईल आणि हे दाखले व्हॅलिड आहेत का नाही ह्याची प्रचिती आणि पाहणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू. कारण एखाद्या कार्यकर्त्याने उभं राहण्याची इच्छा व्यक्त करावी आणि त्याला दाखला देण्यासाठी विलंब केला जातो, तो उभा राहू नये म्हणून दडपशाही प्रशासनाकडून केली जाते. तर त्याचा दाब तर मी पोलीस स्टेशनला विचारणार आहे आणि मला वाटतं की ते झालं नाही तर मग आम्हाला सुद्धा आता प्रेमाने हसत खेळत निवडणुका, आमच्याकडे बघा बाकी ठिकाणी निवडणुका झाल्या अर्धा कोणी हरकती घेतल्या नाही काय नाही, बाकीच्या ठिकाणी झालं नाही, पण इथं ज्या प्रकारे चालू झालेला आहे मला वाटतं की आता तशा पद्धतीने आता पुढे वाटचाल करण्याचा निर्णय होत असेल तर बघूया. आणि मी आज इशारा देतोय प्रशासनाला, अजून निवडणुका व्हायच्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. पोलीस डिपार्टमेंटने जर याच्या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्था राखला नाही आणि एखाद्या कुठल्याही घटना घडल्या त्याला पूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन असेल, तिथले अधिकारी असेल, असा माझा स्पष्ट त्यांच्यावर त्या ठिकाणी इशारा आहे. आणि त्याला जबाबदारी म्हणून त्यांनी ती काम करावं आणि त्यांना तीच काम करत असताना जर कोणत्या तरी पक्षाच्या पाठीमागं उभं राहून काम करण्याचा प्रयत्न करावा लागत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कोरेगाव तालुक्यात 5 उमेदवारांची माघार. अखेरच्या टप्प्यात निवडणूक रंगत चांगलीच वाढली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कोरेगाव तालुक्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असून उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेमुळे निवडणूक चित्र अधिकच उत्सुकतेचे बनले आहे. शिवसेना भाजप महायुतीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 5 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शनिवारी अखेर जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 48 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 81 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत गतिमान कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची रणनीती आखण्यात मोठी धावपळ सुरू आहे. यंदा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी वाठार किरोली जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अनिता विकास गायकवाड यांनी उमेदवारी माघारी घेतली. आरबी पंचायत समिती गणातून भाजपचे दत्तात्रय शंकर यादव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश संपत जाधव आणि अधिक ज्ञानदेव पवार यांनी अर्ज माघारी घेतले. लासूरने पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रुमा विक्रम चव्हाण यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस
काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत अद्याप शिल्लक असल्याने अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी समोर येणार आहे. एसटीचा उर्मटपणा, कळसावर थांबे टाळून गाड्या धावत सुटल्याने कोरेगाव सातारा मार्गावरील विद्यार्थ्यांसह ग्रामीण प्रवाशांचे मोठे हाल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे सातारा जिल्ह्यातील विशेष करून कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून अधिकृत थांबे असतानाही गाड्या न थांबवता पुढे धाव घेत असल्याचा गंभीर प्रकार सातत्याने घडत आहे. विशेषतः शिरडोन फाटा, मुगाव फाटा, जुना लासोर्णे फाटा, भिवडी, त्रिपुटी, खावली, क्षेत्रमाहुली, संगममाहुली, संगमनगर, बॉम्बे रेस्टॉरंट व झेडपी या थांब्यावरील प्रवाशांना एसटी प्रशासनाकडून वेटीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे. सातारा येथून सुटणाऱ्या साताराबरोबर अन्य जिल्ह्यातील एसटी बसेस बहुतांश वेळा या थांब्यावर न थांबताच पुढे जात असून सायंकाळी 6 ते रात्री 9 या गर्दीच्या वेळेत हा प्रकार अधिक तीव्रतेने दिसून येत आहे. सकाळच्या वेळेतही महाबळेश्वर, वडूज, दहिवडी, कोरेगाव, वाई, मेढा, पारगाव, खंडाळा आगाराच्या या मार्गावरील बसेस अनेक थांबे टाळत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला, शेतकरी व व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वेळा गाडी थांबली तरी गाडी फुल आहे असे सांगून मधल्या थांब्यावरील प्रवाशांना बसमध्ये घेण्यास थेट नकार दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर व प्रवाशांमध्ये वाद होण्याचे प्रकारही वारंवार घडत असून सार्वजनिक सेवेचा दर्जा खालावत असल्याचे चित्र आहे. दरम्यान सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने कोरेगाव आगारातून खटाव तालुक्यातील कलेढोण व कानरवाडी मुक्कामी बससेवा बंद करून अथवा वडूज आगाराकडे वर्ग करून कोरेगाव सातारा व पुशेगाव सातारा मार्गावर शटल अथवा सुपर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र चालक व वाहकांची कमतरता तसेच 10वी-12वी परीक्षा सत्र सुरू असल्याचे कारण देत एसटी प्रशासनाने ही मागणी सध्या अंमलात आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर काळी फीत बांधून शांततापूर्ण निषेध आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांकडून अशी जोरदार मागणी होत आहे की एसटी बस फुल असली तरी प्रत्येक अधिकृत थांब्यावर थांबणे बंधनकारक करावे. तसेच डेपो मॅनेजर व डिव्हिजन कंट्रोलर यांनी चालक व वाहकांना सक्त आदेश द्यावेत, अन्यथा प्रवाशांचा संयम सुटण्याची चिन्हे असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील गळतीवर तब्बल 1.5 कोटींचा खर्च, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आर्थिक फटका, ठेकेदारावर गुन्हा दाखल. कृष्णानगर परिसरासह सातारा शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर वारंवार होत असलेल्या गळतीमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आजवर गळती दुरुस्तीवर सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करावा लागल्याची माहिती प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. गळतीचे प्रकार कमी न झाल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा आणि जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. मात्र सातारा, कोरेगाव, म्हसवड, अकलूज, टेंभुर्णी राज्य मार्ग क्रमांक 141 आणि 145च्या रुंदीकरणाचे काम MSRDC मार्फत सुरू आहे. या कामादरम्यान कृष्णानगरमधील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात जलवाहिनीवर गळती झाल्याचे प्रकार समोर आले होते. प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या खुलाशानुसार रस्त्याच्या कामात जलवाहिन्यांना इजा होऊ नये, आवश्यकतेनुसार जलवाहिन्या स्थलांतरित करणे तसेच नुकसान झाल्यास तातडीने गळती काढणे ही जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि त्यांच्या ठेकेदाराची आहे. कृष्णानगर भागातील गळती ही MSRDCच्या रस्ता रुंदीकरण कामात सहभागी असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराकडून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सातारा शहर आणि उपनगर भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंदाजे 200 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या आहेत. विविध विभागांची विकासकामे सुरू असताना जलवाहिन्यांची तोडफोड होणे, नळ कनेक्शनची तुटफूट होणे आणि त्यातून पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे असे प्रकार वाढल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. MSRDCकडून मागणी झाल्यानुसार जलवाहिनी स्थलांतराचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यता घेऊन विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार रस्ता रुंदीकरण सुरू करण्यापूर्वी जलवाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक असतानाही संबंधितांकडून प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही असा आरोप करण्यात आला आहे. परिणामी यापूर्वीही अनेक ठिकाणी गळतीचे प्रकार झाले. प्राधिकरणाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित यंत्रणेला माहिती दिली होती. जिल्हाधिकारी कचेरीला
त्याची प्रत सादर करण्यात आली तरीही काम पद्धतीत सुधारणा न झाल्याने गळती दुरुस्तीचा खर्च वाढत गेल्याचे नमूद करण्यात आले. वारंवार होणाऱ्या गळतीमुळे प्राधिकरणावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून कायमस्वरूपी उपाय म्हणून जलवाहिन्या स्थलांतरित करणे हाच पर्याय असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले. इतिहास जिवंत करणारी भेट 1952च्या पहिल्या निवडणुकीतील साक्षीदार आजही तितक्याच ताज्या आठवणींसह. इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो माणसांच्या आठवणीत जिवंत असतो याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भेट आज अनुभवायला मिळाली. तब्बल 94 वर्षांचे आजोबा ज्यांनी 1952 साली महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या निवडणुकीत माझे आजोबा स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब यांच्यासोबत सक्रियपणे काम केले होते, अशी आठवणीय भेट आज घडली, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्या काळात स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेबांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती आणि ती जबाबदारी त्यांनी कर्तव्य भावनेने पार पाडली. हे आजोबा आजही अत्यंत अभिमानाने सांगत होते. इतकी दशके उलटून गेली असली तरी त्या दिवसाच्या आठवणी ते आजही तितक्याच जिवंतपणे, भावनेने आणि स्पष्टतेने सांगत होते. त्या आठवणी ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते. या भेटीतून विश्वास, सेवाभाव, आपुलकी आणि संस्काराची परंपरा पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभी राहिली. आजोबांनी दिलेली शिकवण आणि मूल्ये आजच्या राजकारणातही किती महत्त्वाची आहेत याची तीव्र जाणीव या क्षणी झाली, असे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नमूद केले. इतिहास जगून आलेल्या व्यक्तींना भेटणे ही केवळ एक भेट नसून ती एक मोठी प्रेरणा असते. त्या काळातील संघर्ष, निष्ठा आणि सेवाभावाचा वारसा पुढे नेण्याचे ध्येय अधिक ठामपणे मनात बिंबवणारी ही भेट माझ्यासाठी अत्यंत खास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.